जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका गटाची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि या गटामध्ये बघूया कट ऑफ हा तुमच्या कास्टनुसार कशा प्रकारे गेलेला आहे। तर बघा, अनाथ इथे 146 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर पुढील कास्ट बघूया। पुढील कास्ट आहे एससी पोलीस पाल्य 152 मार्कवर गेलेला आहे। एससी प्रकल्पग्रस्त 161 मार्कवर गेलेला आहे। एससी खेळाडू 165 मार्कवर गेलेला आहे। एससी भूकंपग्रस्त 166 मार्कवर गेलेला आहे। एससी होमगार्ड 170 मार्कवर गेलेला आहे। आणि एससी सर्वसाधारण 179 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। पुढील कास्ट बघूया। पुढील कास्ट पहा, पुढील कास्ट आहे एसटी प्रकल्पग्रस्त 139, एसटी खेळाडू 142, एसटी सर्वसाधारण 172 आणि एसटी होमगार्ड 175 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतरची पुढील कास्ट आहे ती म्हणजे विजे डीटीए, एक सर्व्हिसमॅन डीटीए मध्ये 143 गेलेला आहे आणि सर्वसाधारण 184 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। पुढील कास्ट आहे ती म्हणजे एनटीबी सर्वसाधारण 180 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर नेक्स्ट कास्ट आहे ती म्हणजे एनटीसी एक सर्व्हिसमॅन 151 मार्क, एनटीसी खेळाडू 169 मार्क, एनटीसी प्रकल्पग्रस्त 178 मार्क, एनटीसी होमगार्ड 181 मार्क, एनटीसी सर्वसाधारण 185 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर आहे एनटीडी एक सर्व्हिसमॅन 147 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे आणि एनटीडी सर्वसाधारण 184 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर आहे एनटीसी नंतर एसबीसी 183 वर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतरची पुढील कास्ट आहे ती म्हणजे ओबीसी एक सर्व्हिसमॅन 140 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। ओबीसी प्रकल्पग्रस्तच्या आधी आपण भूकंपग्रस्त बघूया, 146 मार्कवर भूकंपग्रस्त। त्यानंतर पुढील कास्ट बघूया। ओबीसी खेळाडू 159 मार्कवर कट ऑफ गेला आहे। ओबीसी प्रकल्पग्रस्त 170 मार्क, ओबीसी होमगार्ड 180 मार्कवर, ओबीसी सर्वसाधारण 182 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतरची पुढील कास्ट आहे ती म्हणजे एससीबीसी एक सर्व्हिसमॅन 139 मार्कवर कट ऑफ गेला आहे। एससीबीसी खेळाडू 166 मार्कवर कट ऑफ गेला आहे। एससीबीसी प्रकल्पग्रस्त 174 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर आहे एससीबीसी होमगार्ड 174 मार्कवर आणि एससीबीसी सर्वसाधारण 183 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर बघा, या निकालामध्ये एक महत्त्वाची टिप दिलेली आहे, ती काय बघूया। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस या प्रवर्गात आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांबाबत माननीय अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाकडील पत्र क्रमांक दिलेला नंबर वगैरे दिला 16/7/2024, भरती 2022-23, दिनांक 30/7/2024 रोजी या पत्रान्वये कारवाई करण्यात आलेली आहे। ठीक आहे, जे पत्र आहे त्याच्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे ईडब्ल्यूएससाठी फक्त। आणि इथे बघा ईडब्ल्यूएसमध्ये कट ऑफ कसा केलेला आहे। ईडब्ल्यूएस पोलीस पाल्य 134, ईडब्ल्यूएस प्रकल्पग्रस्त 161 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर बघा, ईडब्ल्यूएसमध्येच सर्वसाधारण 168 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। ईडब्ल्यूएस होमगार्ड 177 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर बघा, ओपनमध्ये पोलीस पाल्य 156 मार्क, ओपनमध्ये एक सर्व्हिसमॅन 159 मार्क आणि ओपनमध्येच भूकंपग्रस्त 173 मार्क, ओपनमध्ये प्रकल्पग्रस्त 180 मार्क, ओपनमध्ये होमगार्ड 183 मार्क आणि ओपनमध्ये सर्वसाधारण 187 मार्कवर कट ऑफ गेलेला आहे। म्हणजे या सर्वच घटकामध्ये एकदम हाय कट ऑफ गेलेला आहे। याचं कारण म्हणजे पेपर हा सोप्या प्रकारचा आला आहे इथे, त्यामुळे इथे विद्यार्थ्यांना मार्क जास्त प्रकारे पडलेले आहे। तर बघा, हा जो घटक आहे तो घटक आहे SRPF बल गट क्रमांक 7 दौंड इथला आहे आणि इथे एकूण 224 जागेसाठी भरती झालेली आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचं या घटकामध्ये सिलेक्शन झालेलं आहे सर्वांना खूप खूप अभिनंदन।